जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित दिवाणी, फौजदारी आणि कौटुंबिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी रविवारी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. न्यायसंकुलाच्या इमारतीत पार पडलेल्या या लोक अदालतीचं उद्घाटन सकाळी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल, पी.एफ. सय्यद, जिल्हा न्यायाधीश एस.आर. साळुंखे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रीतम पाटील, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष विवेक घाटगे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. न्यायासाठी अनेक वर्ष तिष्ठत बसलेल्या लोकांसाठी ही लोक अदालत सुवर्ण संधी ठरली. लोक अदालतीमध्ये सर्व दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, मोटर अपघात न्यायाधिकरण, सहकार न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडील कामं चालवण्यात आली. सर्व तालुका आणि मुख्यालयांमध्ये एकूण 37 पॅनलसमोर लोक अदालतीमधील प्रकरणं सादर झाली. या लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित 11,112 आणि दाखलपूर्व 1,64,379 प्रकरणं सादर करण्यात आली होती. यातील अपघातग्रस्तांना 6.5 कोटींची भरपाई, मोटर अपघात नुकसान भरपाईंच्या 105 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 6,42,98,100 रुपये मंजूर करण्यात आले. कौटुंबिक खटल्यामध्ये पती-पत्नीमधील वादाचे 21 खटले तडजोडीने मिटवण्यात आले. कलम 138 अन्वये 403 खटल्यांमध्ये 8,48,03,471 रुपयांची तडजोड करून खटले निकाली काढण्यात आले. तर पाणीपट्टी, घरफळ्याची, बँक वसुलीबाबतची एकूण 1,27,643 प्रकरणं या लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली.